प्रेज द लॉर्ड. भक्तीला सुरुवात करत असताना स्तोत्र संहिता आवाज वाढतो. भक्तीला सुरुवात करत असताना स्तोत्र संहिता 103 याचा 103 अध्याय 13व वचन. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरण्यावरती ममता करतो. सुरुवातीची प्रार्थना आपल्यासाठी पायासाठी करतो. आपण प्रार्थना करू. हे पवित्र परमेश्वरा, खरोखर प्रभू तुझ्या मनापासून उपकार मानतो की तू आमच्या पुन्हा एक वार तुझी प्रसन्नता दाखवलेली आहे आणि त्याद्वारे आम्हाला तू नवीन बळ दिलेलं आहे, आशा दिलेली आहे, सामर्थ्य दिलेले आहे. तुझ्या पुत्राच्या मुळे येशू ख्रिस्तामुळे आम्हाला हे सगळं प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज जे पशुशोप आहे भक्त उपस्थित भक्तीला त्यांच्याबरोबर तुला त्यांना आशीर्वादित कर. त्यांना वेळेचं महत्त्व कळालेलं आहे आणि म्हणून परमेश्वर आज ते ह्या तुझ्या मंदिरामध्ये उपस्थित आहे. त्यांना प्रत्येक पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे. आज पवित्र आत्मा आमच्याशी बोल. जी वचनं आहे ती तू अभिषिक्त करून आमच्या मस्तकावर, आरोनाच्या मस्तकावर, दाढीवर ओघळणारा तेलासारखा ते होऊ दे. अशी प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र चरणी करत आहोत. आणि आम्ही जो वेळ इथे घालवतो तो कदापि वाया जाणार नाही, परंतु ते नेहमी चांगले आणि आत्मिक लाभाचे असणारे ते क्षण असा आशीर्वाद तू आम्हाला आणि इतरांना पटवण्यासाठी परमेश्वर तू ते कर. आज आमच्यामध्ये परमेश्वर जे कोणी येऊ शकत नाही आजारपणामुळे त्या सर्वांच्या बरोबर तू राहा. त्यांना तू परमेश्वर बरं करून तुझ्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी घेऊन ये अशी विनंती काढणारा प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकूण एक पुत्र याच्याच नावाने केली म्हणून आहे. उभे असतानाच आपण उपासना संगीत मधून गीत क्रमांक 33 Yeah.
आकाश याच्यावर त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाला कुमारी मरियेच्या वतीने जन्मास आला ज्याने पंचपिलाच्या विरुद्ध होऊन गेले ज्याला उपस्थापित केले जो मरण पावला व ज्याला पुरले जो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे येथून जीवनाच्या प्रभूच्या न्याय जो येणार आहे त्यावर विश्वास ठेवतो पवित्र आत्मा पवित्र सार्वजनिक मंडळी पवित्रांची सेवा घेतात पापाची क्षमा देवाचे पुनरुत्थान आणि सार्वजनिक जीवन यावर विश्वास ठेवतो आमेन. मंडळीने खाली बसायला बसलेले असताना आपण मस्त संगीत मधून गीत क्रमांक 8 हे गाऊया. Amen.
84 आपल्यासाठी शीतल देव असते. स्तोत्र संहिता 84 84 देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. मुख्य देवळासाठी गीती चालवत गावाचे कोहर पुत्राचे स्तोत्र. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदाजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवलीला आपल्या पिल्लांसाठी कोटे बांधव्यास तळ मिळाले आहे. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. ते अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लागते. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दृष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घरात मला इष्ट वाटते. वाचलेले वचन देव आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमीन. कारण परमेश्वर देव हा सर्व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव करतो. जो सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यापासून तो राहणार नाही. परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. जुने करारातून नीतिसूत्र याच्या 13वा अध्याय 1 ते 10 वचन आपल्यासाठी साळकरकर वाचते. नीतिसूत्रे त्याचा 13वा अध्याय वचन 1 ते 10. सूद्न पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण धर्मनिंदक वाग्दंडाला मोतीत नाही. तोंडच्या शब्दाने मनुष्य स्वतः चांगले फळ भोगितो, पण कपटी इस्माच्या जीवाला बलात्कार रूप फळ देते. जो आपले तोंड सांभाळितो तो आपला जीव राखितो. जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अनिष्ट येते. आळशाच्या जीवाला हा वाचते तरी त्याला काही मिळत नाही. उद्योगांचा जीव पुष्ट होतो. धार्मिकाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा याच कारण होतो. धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करीते. दुष्टता पातक्यास होताना पाहिजे. कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काही एक नसते. कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवितात तरी त्यांच्यापाशी बहुत धन असते. मनुष्याच्या जीवाची खंडणी त्याचे द्रव्य होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही. धार्मिकांची ज्योती प्रज्वलित असते, दुर्जनांचा दीप मालवतो. गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असते. बसलेली वचने जेव्हा आशीर्वादित करो. आता पत्र वाचन होईल. पहिले योहानाचे पत्र त्याचा 4 अध्याय 1 ते 6 आपल्यासाठी प्रवीण ठाकरे वाचते.
नवीन करारातून आपण योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 1 ते 6 पान आपल्याला. ईश्वरी प्रेरणेची कसोटी. प्रियजनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात कुठले आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा, देव धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जो आहे तो मोठा आहे. ते तर जगाचे आहे, म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित करो. आमीन. शुभवर्तमान वाचण्यात येईल. मंडळी उभे राहते. शुभवर्तमान लूक याचा 15वा अध्याय 25 ते 32 आपल्यासाठी पेत्र संत वाचतील. लूक 15 25 ते 32. लूक शुभवर्तमान 15वा अध्याय 25 ते 32 आपण ऐकूया. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा गायन वादन व नृत्य याचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुझा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आज जाईना म्हणून त्याचा बाप बाहेर आला आणि त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतके वर्ष तुमची सेवा साखरी करत आलो आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी कधीही करडू दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. जेव्हा वाचली सर्व वचन आपल्या सर्वांची आशीर्वादाची करून त्याच्या नावाला मान सन्मान करून आता व सदा सर्व काळ आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा याच गौरव असो, जसे प्रारंभी होते सत्य आहे युगानुयुग सदा. आमेन. मध्यस्थीची प्रार्थना आपल्यासाठी सगळ्यांनी करते. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करण्याच्या पिता परमेश्वर, तू महान, तू गौरवी देवेस बापा. प्रति परमेश्वर, तुझ्या पवित्र विधी पूर्ण येऊन परमेश्वरा, माझी लायकी नाही, माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही परमेश्वरा, की मी बोलावं परमेश्वरा. तुझे उपकार, तुझे आभार मागते बापा मी. तरी देखील मस्कामरून तू दया केली व तुझ्या संगती बोलण्याची संधी दिली, याबद्दल तुझा धन्यवाद मागते बापा मी. प्रथम तुझा गौरव करत असताना माझ्या देवा, आज मी तुला खरोखर माझ्या देवा, आज आम्ही सर्वजण परमेश्वरा बापा पाळत असताना माझ्या देवा, आज प्रथम तुला साधून माझ्या देवा तुझ्या चरणी मी प्रार्थना करते माझ्या देवा, की आम्ही खरोखर माझ्या देवा खूप सुखी व खूप आनंदित आहोत बापा, की या जगातील परमेश्वरा तू आमची प्रत्येकाची निवड केली बापा, की तू आमचा पिता आहेस बापा. हा आनंद आमच्या प्रत्येकाला या जीवनामध्ये तू दिला, याबद्दल तुझे उपकार मानते बापा मी.
आम्ही तुला ओळखावं, आम्ही तुला मानावं, तुझा जय जयकार करावं बाप्पा. जगी गोष्टीनुसार परमेश्वरा, तुम्ही या जगातली नातेनुसार परमेश्वरा, तुम्ही आज आम्हाला परमेश्वरा जन्मात आणून माझ्या देवा. प्रत्येकांना परमेश्वरा तू सांभाळलं, प्रत्येकांना लक्ष दिलं, प्रत्येकांना तू काळजी केली माझ्या देवा. प्रथम तुला स्थान बाबा देत असताना माझ्या देवा, या जगातील प्रत्येक पितांसाठी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करते माझ्या देवा, की आज परमेश्वरा त्या प्रत्येक पितांवर तू विपुल असा आशीर्वाद दे बाबा. जसं परमेश्वरा आई आणि पिता परमेश्वरा, खरोखर माझ्या देवा आमचं सर्व तूच आहे माझ्या देवा. परंतु माझ्या देवा, या जगातील पित्याने परमेश्वरा जे नातं तू आमच्याशी जोडलेलं आहे बाबा, त्या नात्याने परमेश्वरा आज प्रत्येक कष्ट करत असताना बाबा, त्या प्रत्येक पितांवर तू विपुल असा आशीर्वाद दे बाप्पा. ते आपल्या लेकरांची काळजी करत असताना माझ्या देवा, त्यांच्या प्रत्येक कामाला तू यश बरकत दिली परमेश्वर, याबद्दल तुझा धन्यवाद मागते बाप्पा मी. आज परमेश्वर आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी परमेश्वर प्रत्येकाने बाप्पा आपल्या लेकरांसाठी माझ्या देवा प्रत्येक वेळेस परमेश्वर दुःख सहन केलं, क्लेश सहन केलं परमेश्वर, व्याधी सहन केली माझ्या देवा. तुझ्या इतकी नव्हे परंतु माझ्या देवा तुला आमच्या जवळ येता येत नाही, परंतु माझ्या देवा तू आमच्या जवळ आहेस माझ्या देवा. परंतु माझ्या देवा, या जगातील प्रत्येक गोष्टीने तू परमेश्वरा नातं जोडून दिलेले बाप्पा आम्हाला. त्या नात्याला सांभाळत असताना माझ्या देवा, या जगातील प्रत्येक पितानी परमेश्वरा आपल्या लेकराची काळजी करत असताना बाप्पा करत आहे माझ्या देवा. त्या प्रत्येक पितांवर तू असा विपुल असा आशीर्वाद दे बाप्पा. प्रत्येक वडीलधारी मंडळीवर तू विपुल असा आशीर्वाद दे बाप्पा. त्या प्रत्येक पितांना परमेश्वरा तू बाप्पा त्यांच्या लेकरांनी समजून घ्यावं, आणि त्या परमेश्वरा त्या लेकरांनी परमेश्वर आपण देखील पिता होणार आहे ही समज त्या प्रत्येक लेकरांना तू दिली आहेस, हा आमचा विश्वास आहे बाप्पा. त्यांच्या बुद्धीला त्यांच्या मनाला तू स्पर्श कर बाप्पा. प्रथम परमेश्वरा त्यांनी तुझा आदर करावा बाप्पा, आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा आदर करावा बाप्पा. का तर परमेश्वरा प्रत्येक नातं प्रत्येकांशी जोडलं गेलेलं आहे बाप्पा. आज आम्ही परमेश्वर आई बापा आहोत, तर परमेश्वर आमचे लेकर उद्या आई बापा आहे परमेश्वरा. हे नातं त्यांनी समजावं बाप्पा. त्यांना ती समज ती बुद्धी परमेश्वरा तू देणारच पिताच परमेश्वर आहे बाप्पा. आमचा विश्वास आहे बाप्पा की परमेश्वर त्यांचा सांभाळ करत असताना परमेश्वरा तू प्रत्येक पिताला लागणाऱ्या गरजा तू आरोग्य परमेश्वरा तू दिलंयस, आमचा विश्वास आहे बाप्पा. प्रत्येकांचा सांभाळ करणारा देव एकमेव तूच आहे बाप्पा. तू जिवंत प्रभू आहे बाप्पा. या जगाने तुला ओळखावं बाप्पा, कारण माझ्या देवा या जगातील प्रत्येक लेकर परमेश्वर आज नाही गोष्टीकडे भरकटलेले आहे माझ्या देवा. त्या प्रत्येकांना तू सन्मार्गात घे बाप्पा. प्रत्येक लेकरांना तू कामधंदा दे बाप्पा. प्रत्येक लेकरांना तू बुद्धी दे बाप्पा. आज परमेश्वरा जर तुला असं वाटतं परमेश्वरा की माझं लेकरू परमेश्वरा या जगात राहून परमेश्वरा तुला मान महिमा सन्मान परमेश्वर तुला आमच्याकडून परमेश्वरा फक्त भग्न आत्मा पाहिजे बाप्पा. खरोखर बाप्पा तो प्रत्येक लेकरांना तू दे बाप्पा. तसंच या जगातील पित्याला देखील परमेश्वर आपल्या लेकरांकडून हीच इच्छा आहे, हीच आशा आहे परमेश्वरा. तुला तर आमच्याकडून जी आशा आहे परमेश्वरा त्याच्यात काहीच स्वार्थ नाही बाप्पा. या जीवनामध्ये आमचं जीवन जरी परमेश्वरा किती जगलो तरी परमेश्वरा आम्ही तुझं ऋण फिरू शकत नाही माझ्या पित्या परमेश्वरा. परंतु माझ्या देवा या जगातील जे नातं जोडून दिलेले बाप्पा त्या प्रत्येक लेकरांना तू बुद्धी दे परमेश्वरा. प्रत्येक पित्यांना तू आरोग्य दे बाप्पा. प्रत्येकांना तू स्पर्श कर बाप्पा. त्यांना होणारे क्लेश त्रास परमेश्वरा ते दूर कर बाप्पा. प्रत्येकांचा ताबा तू घे बाप्पा. आणि तू घेतलायस आमचा विश्वास आहे बाप्पा. प्रत्येकांचं अंतरून बदलून तू आरोग्य दिलंयस बाप्पा. माझे पवित्र प्रभू मी तुझ्या चरणी प्रार्थना करते बाप्पा. या तुझ्या पवित्र मंडळीला परमेश्वर तू तुझ्या हातात घे बाप्पा. आज हा प्रभू वार आहे परमेश्वरा. या प्रभू वारात परमेश्वरा जे कोणी आले परमेश्वरा त्या प्रत्येकाच्या कुटुंबावर तू विपुल आशीर्वाद दे बाप्पा. आणि ज्या कोणाची अडचण आहे बाप्पा त्यामुळे ते येऊ शकले नाही परमेश्वरा त्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा तू घे बाप्पा. आणि त्यांना तू आशीर्वादाने भर बाप्पा आणि येण्याची सुबुद्धी दे परमेश्वरा. आज परमेश्वरा संडे स्कूलचे लेकर आहे परमेश्वरा त्या प्रत्येकांचा ताबा घेऊन परमेश्वरा खरोखर माझ्या देवा ते जी तुझ्या वचनात वाढते बाप्पा. खरोखर बाप्पा त्या प्रत्येकाला परमेश्वरा तुझ्या वचनात आणि परमेश्वरा तुझ्या राज्यात वाढव माझ्या देवा. खरोखर माझ्या पित्या परमेश्वरा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बाप्पा. माझ्या देवा या पवित्र मंडळीला तुझ्या हातात घे बाप्पा. आणि वडीलधाऱ्या माणसांना परमेश्वरा या मंडळीची सेवा करत असताना बाप्पा त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर बाप्पा. त्यांच्या कुटुंबावर तू विपुल असा आशीर्वाद दे बाप्पा. त्यांना लागणारे सगळे बळ परमेश्वर तू स्वर्गीय भंडारातून दिला आहेस आमचा विश्वास आहे बाप्पा. त्यांना तू आरोग्य दे बाप्पा. त्यांना तू सुखी ठेव बाप्पा. त्यांच्या कुटुंबाचा ताबा तू घे बाप्पा. माझ्या पवित्र देवा आज या जगातील जे कोणी दुःख असेल बाप्पा ज्या कोणाला पिता नाही परमेश्वरा त्या प्रत्येकाला तू ती समज दे बाप्पा. कारण परमेश्वर आमचा परमेश्वर सार्वकालिक जीवनाचा पिता तू आहेस बाप्पा. हे त्यांना तू समजून दे बाप्पा. आणि ज्या कोणी पिताला परमेश्वरा लेकरू नाही बाप्पा
त्या प्रत्येकाला समजून दे बाप्पा की आमचं नातं तुझ्याशी आहे परमेश्वरा. त्या प्रत्येकांना परमेश्वरा तू आधारस्तंभ हो बाप्पा. माझ्या परमेश्वरा आज तुझ्या चरणी प्रार्थना करते बाप्पा. पाळक साहेब परमेश्वरा बरोबर बाप्पा, जसं तू आमचा पिता आहे परमेश्वरा, तसं या मंडळीचा पिता म्हणून परमेश्वरा तू या मंडळीत त्यांना पाठवलायस बाप्पा. त्यांच्या मुखातून प्रत्येक शब्द निघणारा परमेश्वरा तुझा परमेश्वर योजलेला असून दे बाप्पा. तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या पवित्र प्रभू आम्हाला ती समजून दे बाप्पा. त्यांच्या कंठाला त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर बाप्पा आणि त्यांना तू खरोखर बाप्पा तुझ्या राज्यात परमेश्वरा तू असंच करून ठेव परमेश्वरा. आणि त्यांनी वेळोवेळी परमेश्वरा वचन सांगत असताना त्यांना लागणारं शक्ती सामर्थ्य परमेश्वरा तुझ्या भंडारातून पाठव बाप्पा. मला क्षमा कर बाप्पा, माझ्या बोलण्यातून काही चुका झाल्या असेल तर मी तुझ्या चरणी बाप्पा प्रार्थना करते. मला क्षमा कर बाप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून आहे. आमेन.
Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो की त्याने आपल्याला हा दिवस दाखवलेला आहे आणि आज आपण सर्वजण बापवार किंवा फादर्स डे साजरा करत आहोत. म्हणून मी माझ्यातर्फे आणि मंडळीतर्फे आपल्या सर्व वडिलांना हा बापवार आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करत आहे. आपण प्रार्थना करू. हे प्रभू दयाळू, उपकार मानतो आम्हाला परमेश्वर तू या जगामध्ये अनाथ असं सोडलं नाही, परंतु तू आमचा पिता आहे आणि परमेश्वर तुझ्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आमचं जीवन व्यवस्थित चालल्यामुळे तुझी उपकार मानतो. परंतु आणि अडचणीत देखील तू धावून येतो आणि परमेश्वर तू ख्रिस्त गुरु मावली आहे आणि आम्हाला सांभाळतो. आमच्या सर्व अडचणीतून आम्हाला मार्गस्थ करतो. आजचे संदेश परमेश्वर तुझ्या पवित्र मंदिरातून अभिषिक्त होऊन यावे आणि परमेश्वर प्रत्येकाच्या मस्तकावरती परमेश्वर ते तेल जे अभिषेकाचं स्वर्गीय निवासस्थानामध्ये आहे ते ओतलं जावं अशी मी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्यात बाहेर मागतो म्हणून तो आहे की त्या आज चांगला दिवस आहे. बरेचसे लोक आले नाही, त्यांनी यायला पाहिजे होतं बापवारला नाही का, परंतु ठीक आहे. बोलवलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले थोडकेच आहे नाही का, असं म्हटलेलं आहे. निवडलेले आता तुम्ही ते निवडलेले आहात त्याचा अर्थ असा. म्हणून जे आले नाही त्यांच्यासाठी शोक करू नका, फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ते का आले नाही, परमेश्वराने काय अडचण त्यांची असेल ती दूर करा, असं आपण प्रार्थना प्रभूकडे करू शकतो. प्रियांनो, आता जे शास्त्र भाग आपण ऐकलेले आहे त्यामध्ये देखील आपण पाहिले की जो उधळ्या पुत्र होता तो आपल्या वडिलांची काय की इस्टेटचा जो भाग होता, अर्धा भाग होता, तो घेऊन गेलेला आहे आणि त्याने काय केले, लगेच खर्च करून टाकलेला आहे. बरेचसे लोक काय करतात, हाती पैसा आला की खर्च करायला लागतात आणि त्यामुळे काय होऊन जातं, लगेच ते कंगाल होऊन जातात. त्यांच्याकडे काही पैसा उरत नाही. पैसा कशासाठी, द्रव्य पिण्यासाठी किंवा चैन करण्यासाठी, मुंबईच्या फेऱ्या करण्यासाठी इकडे तिकडे वापरते. मला एकाने सांगितलं की फुरसुंगीला शेतकऱ्यांना देखील आपल्या जमिनी मोठमोठ्या भावाला विकले. भावाला म्हणजे काय, रेटमध्ये विकले आणि खर्च खूप केलाय, कारने जाणे, इकडे जाणे आणि शेवटी आज ते अशाच रोडावर पडलेले आहेत. पैसाच नाही त्यांच्याकडे, ते पैसे मागत आहेत. म्हणून पैसा आला तर याचा उपयोग आहे की आपण खर्चच करावा आणि आपण त्यावर विचार करून आणि परमेश्वराच्या पवित्र चरणी अर्पण करून तो त्याच्या इच्छेनुसार खर्च करावा, ही एक महत्त्वाची बाब आहे. कारण का बुद्धी परमेश्वर देतो आणि तो नियोजन करणे, पैशाचं नियोजन करणे हे आपल्याला शिकवतो. परंतु जे लोक आहेत परमेश्वराचा सल्ला घेत नाही, ते सैतानाच्या हाती जातात आणि सैतान त्यांना म्हणतो इकडे खर्च कर, तिकडे कर आणि शेवटी हातात काहीच राहत नाही. तसंच या उधळ्या पुत्राचं झालेलं आहे. त्याने सर्व खर्च बेछूट खर्च केला आणि शेवटी आज त्याच्याकडे काहीच पैसा उरलेला नव्हता आणि शेवटी तो कोणाकोणावर त्याची कंपनी कुठली ती डुक्कर त्याचे मित्र झाले होते आणि ते जे खायचे तेच हा खायचा. आणि एक दिवस त्याचे लक्षात आलं की आपल्या बापाच्या घरात जो नोकर आहे, कनिष्ठ नोकर आहे, तो सुद्धा चांगलं जेवण खातो आणि आपण काय खात आहोत, मातीतून शोधायचं, ते उकरून काढून ते धुतलं तर धुतलं नाही तर त्याच्याच खायचं, अशा प्रकारचं अन्न मी खात आहे. परंतु माझ्या बापाच्या घरी जे सर्व कर्मचारी आहे, सेवक आहेत, ते चांगल्या ताटामध्ये जेवण करतात, चांगलं पाणी पितात. ही माझी काय परिस्थिती झालेली आहे, का झालेली आहे, कारण का पैशाची हाव, द्रव्याची हाव हे सर्व नाशाचं काय मूळ आहे असं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याला पडते पैशाची हाव झाली होती. लोकांना भरून दिलं होतं की तू असं कर, तसं कर, तू पैसे घेऊन ये, तुझ्या बापाकडून हिस्सा माग, आणि तो हिस्सा मागितल्यावरती त्याने काय केलेले, खर्च केलेला आहे. म्हणून आज देखील आपले जे तरुण आहे आणि जे इतर पिता वर्ग आहे त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आपल्यापैकी कोणाला अशा सल्ला देत असतील मित्रमंडळी तर आपण सावध राहा.
कारण का अलीकडे शासनाकडे भरपूर योजना आहेत, या बचतीची योजना आहे. बचत करा. पहिली चूक काय झालेली आहे की या मुलाने आपल्या परमेश्वरातला दशांश दिलेला नाही, पहिली गोष्ट. आणि त्याने काय केलेलं, सगळा पैसा स्वतःकडे ठेवलेला आहे आणि तो पैसा ठेवल्यावरती तो अमाप पैसा त्याच्या इच्छेनुसार खर्च करा. देवाच्या इच्छेनुसार खर्च केला नाही त्याने, मित्रमंडळीवरती खर्च केला. मित्रमंडळी पण अशी मिळाली की त्यांनी खाल्लं पिल्लं आणि तोंडाला पानं पुसून गेले निघून. आणि हा एकटाच राहिलेला होता, काहीच राहिले नाही, फक्त डुक्कर त्याच्या सोबती राहिले होते. किती वाईट परिस्थिती आहे. जर प्रॅक्टिकली तुम्ही विचार केला तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. तरी त्याला कुठून तरी समज आली, परमेश्वराने त्याला पवित्र आत्म्याचा स्पर्श केला असेल कदाचित, आणि त्याच्या लक्षात आलं की माझ्या बापाच्या घरात बऱ्याच खोल्या आहेत, घर आहेत, रूम आहे, सगळं काही आहे आणि रोज जेवणावर चांगली होत असते तिथे. मग मी इथं काय असं बसलेलं आहे, ही व्यवस्थित त्याचे लक्षात आलं. तर त्याने मनाचा हियाव केला की उठून आपण आपल्या बापाच्या घरी जाऊ. मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईल, कारण का तिथं मला जे काही सुख शांती मिळायची आहे ती त्याच्याच घरी मिळेल. आणि तो उठला तिथे. ही महत्वाची गोष्ट आहे. आपण इथे एक पाहतो की त्याने पश्चाताप केला, त्याच्या मनाला चुरचूर लागली की मी अशा काय परिस्थितीत आलेलो आहे, मी काय वाईट केलं होतं. वाईट एक गोष्ट केली ती की तू आपल्या बापाचा मान राखलेला होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो पैसा तुला मिळाला होता तो पैशाचं योग्य प्लॅनिंग केलं नाही, विनियोग केला नाही. आणि ज्या पैशावरती देवाचा हक्क होता, देवाचं देवाला दिले नाही, तू स्वतःवरती सगळी आणि मित्रावरती तू खर्च केला. आणि त्याच्यामुळे आज तुला हे दिवस पाहायला मिळत आहे. यासाठी आपण विचार करतो की ह्याला बुद्धी आली. मग हा कुठे गेला, आपल्या बापाकडे गेला, बापाकडेच गेला, दुसरीकडे कुठे गेला नाही. असं नाही म्हटलं की आपण इकडे जाऊ, या मित्राकडे जाऊ. त्याच मला वाटतं कदाचित तो सगळ्या मित्रांना भेटून आला असेल की मला मदत करा, आर्थिक मदत करा, परंतु कोणी त्याला मदत केली नाही. आणि अशा प्रकारे त्या काळामध्ये मला वाटतं हे जो दाखला आहे याच्यामध्ये काही बचतीची योजना नसते. परंतु आज जर तुम्ही बघितलं सगळीकडे बचतीची योजना आहे. गव्हर्नमेंटला इन्व्हेस्टमेंट पाहिजे, पैशाचा तोटा आहे, म्हणून ते म्हणतात की तुम्ही बचत आम्ही व्याज तुम्हाला देऊ. आज आपण का बचत करत नाही आणि भविष्यासाठी तरतूद करत नाही, आपली जी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी का ठेवत नाही. आपल्याला वाटतं की आता मी पैसा दिला डबल होईल, माझा पैसा डबल होणार नाही 24 तासात. यासाठी तुम्ही सावध राहा. आणि अनेक तुमच्या मोबाईल फोनवर येतात 1% व्याजवर तुम्ही 15 लाख रुपये घ्या, हे घ्या, तुमच्याकडे आलेच ना मोबाईलवर येतात. ते काहीच तिथं डिलीट करा सगळं. काही विश्वास ठेवू नका त्याच्यावर, कारण का त्याच्यावर बरेचसे फ्रॉड आहे. तर तुम्ही काहीच करू नका. तुम्ही जे पैसे येतात त्याचे प्लॅन करा, काही भाग तुम्ही बचतीला टाका आणि तुम्हाला 10 वर्षाने 15 वर्षाने ते काय मिळतील, व्याजासकट मिळतील. आणि त्याच्याद्वारे तुमचे पुढचे जे त्या वेळेस जे काही तुम्हाला प्रश्न असतील तेच तुम्हाला सोडवता येतील. पैसे तुमच्या हातात आहेत. नाही तर 10 वर्षाने 15 वर्षाने अरे पैसे नाही आपल्याला, काय करायचं, याच्याकडे जाऊन घेऊन ये, त्याच्याकडून जाऊन घेऊन ये, ह्या नातेवाईक चांगला त्याच्याकडून घेऊन ये. आणि शेवटी सर्वांना आपला संसार आहे, ते कशाला देतील, नाही दिले तर आपण वाईटपणा घेतो त्यांचा आणि मग त्याच्यामध्ये तेढ निर्माण होती. अशा प्रकारच्या गोष्टी नको. आपल्यामध्ये बंधू प्रेम पाहिजे. प्रेम जर असलं तर आपण सर्व काही का नाहीये, कारण का तुम्ही एकीकडूनच विचार केलेला होता. तुम्ही विचार केला नाही की त्याचा पण संसार आहे, त्याला पण अडचण आहे. आणि मग हे लोक काय करतात, पैसे घेतात, हो देतो, वेळेवर देतो, एका महिन्यात देतो, पण काही पैसे देत नाही. तुम्हाला अनुभव आहे की नाही मला माहित नाही. पैसे देत नाही ते, आणि तोंड सुद्धा दाखवत नाही. ते तोंडच राहत नाही त्यांना पैसे द्यायचं. हा देणार होतो पण काय झालं, ते माझी मनी ऑर्डर आली नाही, देणार होतो पण काय झालं, असं झालं, हे झालं, ते झालं, सबबी सांगतात, पण त्याच्यात काही अर्थ नाही आहे. आणि त्यांना तो कधी पैसा, कारण का जसे आपल्याला पगार वाढतो, सर्व वाढतो, तसे आपले जे किमती आहेत वस्तूंच्या त्या देखील वाढतात. आणि त्याचे पगार असतात त्याच्यामुळे आपण ते घेऊ शकता. पण असं नाही की फक्त किमतीच वाढत आहे, पगार वाढत नाही.
DA असतो, सर्व काही तुमचं वाढत असतो. पण त्यावेळेस आपण काय करतो की आपण फक्त सामान घेतो आणि ते सामान असतं. तुम्ही त्याच्यासाठी बचत केली का? आपण आपल्याला अमुक अमुक वस्तू घ्यायची, आपल्याला किती सेव्ह करावं लागते पैसे, त्याप्रमाणे तुम्ही 4 महिने 5 महिने सेव्ह करा आणि मग तुम्ही घ्या. आणि बाजारामध्ये त्या वस्तू घेण्यासाठी कर्ज तुम्हाला मिळतं, पैसे द्यायला इतके हप्ते तुम्हाला भरावे लागतील. हे सगळं काही बंडलबाजी गोष्ट आहे. तर तुम्ही काही करू नका, तुमचं ते व्याज घेतात आणि तुम्हाला ते फेडावं लागतं शेवटपर्यंत. तर या गोष्टी, तर अशा अडचणीत त्याने जी निर्माण केली ती स्वतः, त्याच्यातच तो अडकला. तो बापाला दोष देऊ शकत नव्हता, भावाला दोष देऊ शकत नव्हता. तो जो काही त्याने चूक केली आहे त्याचा तो काय म्हणतात रचनाकार तोच होता, दुसरं कोणीच नव्हता. आणि अशा वेळेस तो आपल्या घरी निघाला. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. 2 मार्ग आहे, एक सत्याचा मार्ग आहे आणि एक पापाचा मार्ग आहे. तो नशीब पापाच्या मार्गाने गेला नाही, कारण का तो पापाच्या मार्गात आधीच होता. तो गेला, तो सरळ घरी गेला आणि त्याने काय असं वावगा विचार केला नाही, असं कसं होईल, बाप काय म्हणेल, हे होईल, नाही, डायरेक्ट गेला बापाकडे. गेला की नाही तो? आणि तिथं आपण पाहतो की बाप काय वाट बघत होता, त्याची वाट बघत होता. तिथं आपल्याला दिसतं की पित्याचं प्रेम कसं असतं. आतापर्यंत आपण आईचं प्रेम बघितलेलं आहे, आईचं पण असतं आणि पित्याचं पण असतं. पित्या खिडकीजवळ दाराजवळ टक लावून बघायचा वाटेकडे की खरोखर आज माझा लेकरू येईल, आज माझा मुलगा येईल, आज तर सगळं काही चांगलं होईल, आज आमचं मधुर मिलन होईल सर्वांचं. पण एक दिवस तो आला, लांबून दिसला. मग बाप काय होता, म्हातारा झाला असेल कदाचित, त्याच्यात गोट्यामध्ये बळ आलं, सगळं एनर्जी आली आणि तो कुठे धावत गेला. नाहीतर 2 पावलं गेलं तरी काय आता धाप लागते. म्हणून मुलांना मुलींना तुम्ही जर चांगले वागले, आई वडिलांचे आज्ञा पाळल्या, तर तुमच्या आई वडिलांचं आयुष्य दीर्घ होतं, तुमचं आयुष्य देखील दीर्घ होतं. पवित्र शास्त्र सांगतंय दोघांना फायदा आहे. आणि जर तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल, चिडचिड करत असाल, त्याच्यामुळे काय होतंय की घरामध्ये शांती राहत नाही. आई वडिलांचं आयुष्य जे असतं ते कमी होतं आणि कालांतराने तुमचं देखील कमी होतं. आणि तुम्ही काय एकदम हे होत नाही हतबल, कारण का तुम्ही तरुण आहात, म्हणून तुमचे शरीर या सर्व गोष्टीला हे करतं, काय म्हणतात, सहन करून. परंतु त्याचा 40 वर्षानंतर किंवा लगेच होऊ शकतं, दोन्ही पैकी एक शक्यता आहे. तुम्हाला ते शरीरामध्ये काय बिघाड झालेला आहे त्याची शक्यता येते आणि ते तुम्हाला भोगावं लागतात, शेवटपर्यंत भोगावं लागतात ते परिणाम. आणि बरेच वेळा काय होतं की हे लोक जे असतात त्यांना काही सुचत नाही, काय करावं, भ्रम निर्माण होतो. आता सगळं संपलेले, मग ते काय दारूच्या नशेमध्ये जातात. दारूच्या नशेमध्ये काय, त्यांना काळजी चिंता नसते, घरची चिंता नसते, कसली चिंता नाही. ती पगार आला तर घ्यायचा आणि पगार जर मिळत असेल तर तो काय करायचा, दारूमध्ये उडवायचा. दुसरी गोष्ट, जर ते सस्पेंडेड असेल तर त्यांना अर्धा पगार मिळतो. घरचे खर्च काही कमी झालेले नाही, वाढलेले आहे, शिक्षण आहे, सर्व काही आहे, पण काय अर्ध्या पगारामध्ये काय, पण तो अर्धा पगार सगळा तो ठेवतो आणि त्याद्वारे काय होतं की घरची हेळसांड होते. तर याचे लोक कोण आहे, मुलं जबाबदार नसतात. बऱ्याच वेळेस आई वडील बाप जबाबदार असतो आणि त्याच्या पत्नीने किंवा मुलांच्या आईने पैसे मागितले तर तो तिच्यावर चिडतो, मारहाण करतो. म्हणजे काय, दारूच्या नशेपासून सुरुवात झाली आणि शेवटी किटकिट झाली, कटकट झाली आणि परत तिसरी पायरी काय की ते काय करतात, मारामारी करतात घरातच, नवरा बायको. त्याचा परिणाम कोणावरती, ती मुलांवरती होतो. आणि मुलं देखील म्हणतात हा तर आपल्याला, ते पण आईला बडवतात. पैसे नसले तर कुठून देऊ, मी काय करू, ती कुठून आणणार पैसे. मग एक वस्तू गायब होतात घरातून, खरी परिस्थिती आहे. घड्याळ गायब होतं, कधी कधी भांडे गायब होतात, कधी कधी गॅस गायब होतो, सिलेंडर विकून, घरी कोणी नसतं, बरोबर सिलेंडर विकून टाकतात घे आणि ते पैसे घेतात. कशासाठी, वाईट कामासाठी.
अशी वेळ कशावरती आली? त्या बापाच्या वागण्यामुळे आलेली आहे. त्या बापाने काही चुकीचं हे केलं, मार्ग धरला आणि शेवटी त्या मार्गावर त्याचे पोरं चाललेले आहेत. आईने पोरं चाललेले आहेत त्याच्यात आणि शेवटी ते पोरं पण तसेच होतात आणि डोक्याचं टेन्शन घालवण्यासाठी ते दारूच्या आयेरी जातात. दारूने काय तात्पुरतं तुम्हाला हे मिळेल, गुंगी येते, परंतु प्रश्न सुटत नाही. अशा वेळेस काय करायला पाहिजे? आपण प्रभू येशूच्या चरणी जाऊन वधस्तंभावरती रडायला पाहिजे की हे काय दिवस मला आलेले आहेत. मी फक्त चहा प्यायचो, परंतु आज ह्या गोष्टी मला प्याव्या लागतात, जे मला आवडत नाही. हे काय होणार आहे? आणि त्यासाठी मला मार्गदर्शन कर. तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, सर्व काही करतो, परंतु जर तुम्ही त्यासाठी वागला नाही चांगले तर काही उपयोग नाही. तुमचं वागणं सुद्धा चांगलं पाहिजे. पश्चाताप करा. आपण वरवरचा पश्चाताप करतो. म्हणून आपण पाहतो की हे जे लोक होते, पवित्र शास्त्रामध्ये 2 जण होते या मुलाच्या स्वभावासारखे. एक जर तो होता योना होता. योना काय वरवर म्हटलं मी जातो, पण तू गेला का? तो दुसरीकडे पूर्वेला जायला सांगितलं, तो पश्चिमेकडे गेला. त्याला वाटलं कोणी पाहत नाही आणि ते पण मी माशाच्या पोटात आहे, माशाला सुद्धा माहित नाही मी कुठे तर, पण देवाला माहित होतं. हालेलुया. स्वर्गाचा देव त्याच्या बापाला माहित होता तो कुठे. आपला सर्वांचा एकच बाप आहे, तो म्हणजे परमेश्वर बाप आहे. आणि शेवटी तो याच्याकडे जाऊ शकला नाही. त्याने काय केलं? माशाला परमेश्वराने परत माघारी बोलवलं. हा पोटात होता, काय कळलं नाही. पोटामध्ये ते ऍसिड, घाण बिन सगळं काय होतं, त्याचा वास होता भयंकर. जेवण जे असतं ते कुसतं आपल्या पोटामध्ये आणि त्याचे वेगवेगळे घटक बनतात आणि ते शोषले जातात. याच्यावरती देखील तो ते सहन करतो. आणि ते शेवाळ जे असतात समुद्रात ते देखील येतात, त्याच्या गळ्याला इकडे तिकडे लागले होते. आणि तो ते सगळं त्या पाण्यामध्ये जे चांगलं होतं, तहान लागली असेल त्याला, ते सुद्धा, कारण की समुद्राचं पाणी कसं असतं, खारं असतं, ते सुद्धा तो घेऊ शकला नाही. आणि अशा परिस्थितीत 3 दिवस आणि 3 रात्र राहिला. आपण बोलायला बोलतो सहज 3 दिवस 3 रात्र, पण काय परिस्थिती असेल, ग्राउंड झिरोची काय परिस्थिती होती. त्याला पाणी पिता नाही, तो तहान लागते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं उदाहरण दिलं त्या लोकांना. तसा योना आपल्या माशाच्या पोटामध्ये किती 3 दिवस, तसंच मनुष्याचा पुत्र देखील भूमीमध्ये किंवा याच्या कबऱ्यामध्ये राहील. ही महत्वाची गोष्ट आपण पाहतो. जे जुन्या करारामध्ये झाले ते नव्या करारामध्ये आपल्याला झालेलं मिळतं. आणि या प्रकारे आपल्याला परमेश्वराची साथ जी आहे ती देखील मिळते. तो जो योना होता, योनाला शेवटी बरोबर तिथं पाहिजे होतं, तिथे माशाने नेऊन सोडलं, ओकलं ते काठावरती आणि मग त्याने माशाच्या पोटामध्ये प्रार्थना केली. आपण इथे चर्च तिथं प्रार्थना करतो की नाही प्रश्नचिन्ह आहे. घरी करतो की नाही प्रश्नचिन्ह आहे. चर्चमध्ये करतो की नाही प्रश्नचिन्ह आहे. असे प्रश्नचिन्ह आहे. पण योनाने काय केलेले, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माशाच्या पोटामध्ये प्रार्थना केली आणि त्याची ती प्रार्थना ऐकली. काय ऐकली? कारण का परमेश्वर आपला देव बाप जिवंत आहे, तो मेलेला नाही. आणि त्या जिवंत देवाने त्याला पुन्हा पाठवलं, जा सुवार्ता सांग. आणि तो गेला आणि त्याने सुवार्ता सांगितली. अशा प्रकारे आमची सर्वांना वाटतं की माझा मार्ग चांगला आहे, परंतु त्याच्या शेवटी काय म्हटलेले, मृत्यूपथ फुटतात. म्हणून आपला मार्ग नव्हे तर परमेश्वराचा मार्ग कुठला आहे ते पाहायला पाहिजे. आम्हाला तर कसं कळणार, काही समजत नाही. कळेल तुम्हाला. प्रॅक्टिस करा. काय करायचंय, तुम्ही उपास करा, ताबा ठेवा मनावरती आणि बायबल वाचा. एक दिवस परमेश्वर तुम्हाला खरोखर दर्शन देऊन मार्गदर्शन करेल. तुम्हाला परमेश्वराचे दर्शन कसे होणार आहे, प्रकाश दिसेल तुम्हाला, पांढरा प्रकाश, असा लाल प्रकाश दिसणार नाही, पांढरा प्रकाश. आणि ते दिसल्यावरती आणि ते काय म्हणतात, येशू रक्ताची जय. हालेलुया. आणि जर येशूचं नाव घेतलं तर सैतान तिथे थांबतच नाही, तर निघून जातो.
अंधार होऊन जाईल तिथे. बघा कसं तुम्हाला फसवणुकीपासून परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने वाचवलेलं आहे. आणि ही माहिती तुम्हाला कुठे मिळाली? बायबलमध्ये मिळाली. आणि तीच माहिती मी तुम्हाला इथे देत आहे. असं तुम्ही काय करा, सापासारखे चतुर राहायला पाहिजे या आध्यात्मिक गोष्टीबद्दल. जर नसाल तर मग काय आपली फसवणूक होईल. तुम्ही किती म्हणाल देवाला, अरे मी तर पांढरा प्रकाश पाहिला होता, तुझा आवाज मी ऐकला, पण हे सगळं काय ते डुप्लिकेट होतं. आणि त्याच्यामुळे काय झाली, आपली फसगत झाली. तर या प्रकारापासून आपण सावध राहा. आणि तिथं माल असतो आपण विकत घेतो सामान्य, तिथं लिहिले असतं ना नकली मालापासून सावध राहा, नाही का? नकली मालापासून सावध. बिवेअर ऑफ डुप्लिकेट और फेक प्रोडक्ट. तर आपण सावध झाल्यावरती आपले काय तर पैसे पण वाचतात, आपण फसत नाही. आणि ते घेतल्यावर आपल्या शरीरावर अनिष्ट काय म्हणतात हे होत नाही, परिणाम होत नाही त्याचा, चांगलाच परिणाम. औषधं सुद्धा आता डुप्लिकेट निघालेले, ते देखील आपण सावधगिरीने घ्यायला पाहिजे. आणि जे काय ते रजिस्टर्ड दुकान असेल तिथूनच घ्या, तिथे स्वस्त मिळते, आपण तिथे काही नका करू. ते दुसऱ्याच्या जीवाशी खेळतात, पण तुम्ही स्वतःच्या जीवाशी नका खेळू. कारण का तुमचा जीव काय मोलाचा आहे असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला रक्त देऊन काय केलेलं आहे, विकत घेतलेला आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. आणि हा जो धाकटा भाऊ होता, हा घरी आला आणि त्याने लागूनच काय केलं, पित्याने त्याला पाहिलं, पित्याने त्याला आनंदाने मिठी दिली. आणि तो बघतो की काय म्हणतात तुमचं प्रभू परमेश्वर, त्याचा अनुभव पित्याला. पिता म्हणजे कोण? आपला पिता प्रभू परमेश्वर यहोवा बापा, तो आहे. आणि त्याने पण तिथं त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त कसा आज्ञांकित परा होता त्याच्यामध्ये. तो आज्ञांकितपणा आपण पण शिकायला पाहिजे. कुठपर्यंत आज्ञांकित होता तो? पैसा होते तोपर्यंत होता का? नाही. वधस्तंभावर जाऊन स्वतःचा प्राण दिवस तर तो काय होता? आज्ञांकित होता पित्याला. म्हणून तो म्हणतो, मी माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण करायला इथं आलेलो आहे. आणि शेवटी मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. कारण का मरते वेळेस आपला आत्मा घ्यायला दुरात्मे देखील येतात. आता तुम्हाला हसू वाटेल, चेष्टा वाटेल, मस्करी वाटेल. मी मस्करी करत नाही, चेष्टा करत नाही, परंतु तो जेव्हा क्षण येईल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल. माझी आठवणपेक्षा पवित्र शास्त्राचे वचन आठवतील. आज तुम्हाला काय वाटेल, कारण का तुमचा देह चांगला आहे, नष्टपुष्ट आहे, व्यवस्थित आहे, तुम्हाला काही त्रास नाही. पण जेव्हा मनुष्य त्याच्यामध्ये पडतो, खाड्यामध्ये पडतो, तेव्हा त्याला कळतं की का वरचं जे खड्ड्याच्या वरचं जे जीवन आहे ते किती सुख होतं. आता मी खड्ड्यामध्ये काहीच करू, त्या खड्ड्यामध्ये चालावं लागतं त्याला. म्हणून जे काही गोष्टी इथं पवित्र शास्त्रातून ख्रिस्त विष्णू मंडळीमध्ये सांगितल्या जातात ते कृपा करून लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे आचरण तुम्ही करा. खरोखर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा काय होईल, तारण होईल. जर होणार नाही असं काहीच नाही. आणि तुम्ही इथं कशासाठी येतात? तारणासाठी येतात. तारणाची सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. मी सांगितलं नाही, पण तू बायबलमध्ये सांगितलेली आहे. ती सुवार्ता ऐकण्यासाठी, इथं झोपण्यासाठी नाही येतात तुम्ही. झोपायचं असेल तर घरी झोपायचं. आणि एक दिवस असा आहे तो कायमचा झोपतो मनुष्य. इथं कोणी त्रास देणार नाही. हडपसर आहे आणि एरोड आहे इथे. झोपायचंच नाही. ते काय वय झोपायचं नाहीये. कोण झोपतात? लहान लेकरं झोपतात, त्यांना त्याचं तारण झालेलंच असतं किंवा परमेश्वर त्यांच्यावर कृपा करतो. आणि दुसरी गोष्ट, तरुण म्हातारे ते झोपतात. का झोपतात? कारण का अशक्तपणा असतो, डोळा लागतो, मान अशी ठेवता येत नाही, अशी झटका मारतो. जोरात नका मारो किंवा हे अवघड आहे. तर आपण काय करायला पाहिजे? व्यायाम करायला पाहिजे असं तसं की आपल्याला मान सरळ राहील. आणि मग परमेश्वर देखील तुम्हाला मान देतो. ह्याप्रमाणे आपलं जर आचरण असेल तर आपण खरोखर परमेश्वराच्या राज्यात सहज जाऊ शकतो येशूच्या द्वारे.
सहज म्हटलं म्हणून म्हटलं येशूच्या द्वारे. तुम्ही असं समजू नका की येशूच्या द्वारे आपण कोणी जाऊ शकतो, नाही, फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण की येशूने सांगितलेले, मी सांगत नाही, माझ्याकडे आल्यापासून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तो तिथे त्याचा भाऊ येतो काही वेळाने, काही समयानंतर, आणि तो पाहतो की अरे बाबा कानं बजावून चाललेले काय म्हणतात ते त्याला काय म्हणतात आवाज जेसी डीजे लागलेला आहे, गाणे लेटेस्ट पिक्चरचे गाणे लागलेले, काय लागलेले, पण ऑर्केस्ट्रा होता तिथे. तो काय झालं मला तर काय माहीतच नाही, असं कसं अचानक झालं. त्याच्या बाप काय सांगतोय, तुझा भाऊ माघारी आलेला आहे. जो मेला होता तो जीवन झालेला आहे. मेलेला होता म्हणजे काय की तो पापामध्ये मेलेला होता, पापामध्ये होता आणि त्याला जीवनाचे वचन माहीत नव्हते. जेव्हा त्याने पश्चाताप केला त्यावेळेस त्याला काय झालेले, उपरती झालेली आहे आणि तो माघारी आला. म्हणजे आपण म्हणतो यू टर्न. इथून सुरुवात केली, परत तिथे झाला आणि तिथं आल्यावरती त्याने पित्याकडे क्षमा मागितली. पश्चातापाचं काय एक मुख्य प्रकटीकरण काय की तो पश्चाताप केल्यावरती काय तो क्षमा मागतो. दुसरा शब्द आहे सॉरी. सॉरी म्हणजे वरवरच, आणि फॉरगिवनेस अंतःकरणापासून असते. म्हणून त्याच्यामध्ये पण मराठीमध्ये दोन भाग केले. पस्तावा, पस्तावा बरोबर सॉरी सारखे, पण बायबल आणि सगळे संत लोक काय म्हणतात, पश्चाताप करा कारण का स्वर्गाचे राज्य समीप आहे. पश्चाताप करा, रडूनी पश्चाताप करा. गाणं पण एक ना का, हा, पापाने रडूनी पश्चाताप करा. इतकं सोपं नाही आहे. आणि तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलला असेल, कोणाचं वाईट केलं असेल तर त्यांना मोबाईलमध्ये मेसेज पाठवून द्या. आणि आई वडिलांचं केलं असेल, आई वडिलांकडे क्षमा मागा, मला क्षमा करा. सॉरी बोलण्याची पण पद्धत असते. एक विद्यार्थी होता, तो आला जवळ, काय झालं, गुड मॉर्निंग, नको बाबा तुझं. तर असे काही असतात, पद्धती असतात. पश्चाताप करण्याचे, क्षमा मागण्याची वेळेस आपला टोन कसा पाहिजे, आणि प्रभूचं सुवार्ता गाजवताना काय पाहिजे, उच्च स्वर. येशू ख्रिस्त तारणार आहे जगाचा, हालेलुया. असं नको आहे. कुठे आवाज आपल्याला चढवायचा आहे, कुठे नाही चढवायचा आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. तर असो, आणि तो आला आणि आता बघा, ज्या भावाने इतके बापाची लूट केली आणि ह्या भावाने, मोठ्या भावाने कधी एक पैका मागितला नाही बापाला, किंवा डीजे लावला नाही, हे केलं नाही, मित्रांबरोबर तो हे मजा केली नाही, आणि त्या भावाला जरा वाईट वाटलं, राग आला. म्हणजे राग आला, काय म्हटलं, मी तुझ्याबरोबर आतापर्यंत तू माझ्यासाठी एक पैसा खर्च मी तुला मागितलेला नाही, तरी तू आज तुझ्या सगळे काय म्हणतात बँक लुटून आलेला आहे, त्याचं तू काय करतोय, इतकं कौतुक करतोय, त्याचे आनंद साजरा करतोय, माझ्याबद्दल तर कधी केलं नाही. हीच महत्वाची गोष्ट आहे. चांगलं केलं त्याने, तो त्याच्यावर रागवला नाही का, बापावर पण रागवला. ख्रिस्ती म्हणून आपण जर जगत असेल तर ही गोष्ट चांगली केली नाही त्यांनी. त्या आनंदामध्ये याने देखील सहभाग घ्यायचा होता, पण हा वेगळा राहिला आणि म्हटला की मी इतकं तुमचं केलं, सगळं केलं, पण मला काय मिळाले, शेवटी काहीच मिळालेलं नाही. मेहनत केली,
शेत हे केले, नांगरलं सगळं केलं, पण याने ते एक काडी मात्र उचलली नाही. ठीक आहे, परंतु बियाणं इथे आपल्याला दिसतंय. तो जो पिता होता तो म्हटला की तुझा भाऊ जो मेलेला होता तो जिवंत झालेला. ज्या वेळेस तो भावाने काय करायला पाहिजे होतं, आपल्या भावाला क्षमा करायला पाहिजे. त्याने पश्चाताप केला होता धाकट्याने, आणि याने काय करायला पाहिजे होतं, क्षमा करायला पाहिजे. आणि म्हणून आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, जशी आम्ही दुसऱ्याच्या पापांची क्षमा करतो तशी तू पण आमच्या पापांची काय कर, क्षमा कर. तोपर्यंत आमच्या पापांची क्षमा होणार नाही. एकांतात जा, आठवा, जेव्हा तुम्हाला आठवण येईल, अरे बापरे हे याचं राहिले आपलं, हे केलं क्षमाने केली, मनातल्या मनात करा, त्रैक्याला साक्ष धरून. अशी चित्तवृत्ती जी ख्रिस्तामध्ये आहे ती आमच्यामध्ये यायला पाहिजे. ख्रिस्ताने आम्हाला विकत घेतलेले त्याच्या रक्ताच्या द्वारे, पण ख्रिस्ताला आम्ही काय केलं तर 30 रुपयाने घेतलं होतं विकत. पैसे पण गेले, सगळं काय केलं, परंतु प्रभूची शिकवण आज आपल्या बरोबर आहे. अनाधिकारापासून ते येणाऱ्या काळापर्यंत राहणारे ती कोणी लुटू शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं, आपलंच भलं आपण करतो. तर काही प्रभूचं मोठेपण आहे की आम्ही पापी असताना प्रभूने आमच्यावरती काय केली, कृपा केली. आम्ही नरकाचे भागीदार होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त स्वतःवर घेतला, पाप स्वतःवर घेतले, आमचे पाप धुवून काढले, आणि आज आम्ही त्याच्या बरोबर त्याच्या जीवनावर जी तो देत आहे स्वर्गामध्ये त्याचे सहभागी होऊ शकतो. आणि त्याला काय केलं, नवीन कपडे दिले, आंघोळ घातली त्याच्या धाकट्या भावाला, आणि तो आता स्वच्छ झाला. आणि तो आला असेल तेव्हा काय परिस्थिती, दाढी वाढलेली, केस वाढलेले, वास येत होता, परंतु बापाने त्याला कवटाळलं. त्यांनी त्या गोष्टीकडे बघितले, थोडे आहे माझं रक्ताचं रक्त आहे, माझा मांसाचा मांस आहे, मुलगा आहे. असा हा प्रेमळ पिता जो होता, जो आमच्या सर्व वाईटाकडे दुर्लक्ष करतो आणि आम्हाला कवटाळतो. जर आम्ही ते केलं नाही तर पिता आमच्यावर रागवणार नाही, तो क्षमा करत राहणार आहे. जोपर्यंत शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत करत राहणार आहे. संधी गमवू नका, दडवू नका, दौडू नका. एकदा ही संधी गेली ती पुन्हा येणार नाही. आणि त्या प्रकारे त्याला स्वच्छ शुद्ध केलं, आणि त्याद्वारे त्याला त्याच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून पुन्हा सामावून घेण्यात आलेला आहे. आणि तो म्हटला की जो त्याचा मोठा भाऊ होता त्याला काही आवडलं नाही, परंतु धाकट्या भावाला क्षमा करणे, मोठ्या भावाला क्षमा करणे हे आपलं कर्तव्य आहे ख्रिस्ती म्हणून सर्वांना. मग तिथं लहान मोठ्याचा विचार करू नये, कारण का आपण क्षमा करणाऱ्या पित्याचे लेकरं आहोत. परमेश्वर आपला पिता आहे, म्हणून सुरुवातीला म्हटले हे आमच्या स्वर्गातील पित्या. एक पिता आपल्या बरोबर आहे पृथ्वीवर, तो म्हणजे आपले भौतिक पिता. एक स्वर्गीय पिता आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता यहोवा, तो आहे आमच्या बरोबर. आणि ते वैशिष्ट्य काय आहे देवाचं, परमेश्वराचं, की तो एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी असू शकतो. आता आपण ख्रिस्त विश्व मंडळामध्ये आपण इथंच आहोत, पण आता जर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरी गेला, जाऊ शकतो, चहा पिऊ शकतो, कोल्ड्रिंक घेऊ शकतो, तुमच्या लेकरामध्ये आत्ताच प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला नाही, तो ते चर्चमध्ये होता. तेच प्रभू येशू ख्रिस्त काय सर्व ठिकाणी जो कोणी हाक मारेल त्याच्या हाक्याला धावून येत होतो. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याचा फरक आहे त्याच्यात आणि आपल्यामध्ये. आणि असे समांतर काय म्हणतात
युनिवर्स हे त्याचं सायन्सने हे शोधून काढलेलं आहे आणि ते खरं आहे. खरं आहे. जसे आपण इथे आहोत तसंच कुठेतरी दुसऱ्या विश्वामध्ये अशीच भक्ती चालू आहे. तिथे तुम्ही आम्ही बसलेलो आहोत तिथे, तुमच्या लक्षात येतं ना? हा, त्याच्यात आणि हे सगळं संगती चाललेलं आहे, म्हणून त्याला समांतर विश्व म्हणतात, पॅरलल युनिव्हर्स असं म्हटलेलं आहे. आणि ते कुठे काय आपल्याला माहित नाही, पण आहे. तर अशा या अलौकिक गोष्टी आपल्या लक्षात मी हळूहळू आणून देणार आहे. हा की परमेश्वर विश्व आहे ते किती मोठं आहे. इथून रॉकेट जरी सोडलं की त्याची परिसीमा कुठे आहे विश्वाची. आज 100 वर्ष झाले ते गेलं असेल तरी त्याला सापडणार नाही, अंत नाही त्याला. हे परमेश्वराचं मोठेपण आहे, त्याच्यावर दिसतं. जर इतके मोठ्या मोठ्या वस्तू तो निर्माण करू शकतो, मग त्याच्या पलीकडे निर्माण करू शकणार नाही का? तो करू शकतो, त्याला काही अशक्य नाही. आणि म्हणून हे त्याने जग निर्माण केलेलं आहे. आणि त्यावेळेस आपण पाहतो की या जगामध्ये 2 भाऊ होते, एक बाप होता आणि त्याने कसं जीवन हे केलं धाकट्या भावाने. आणि शेवटी तो त्याच्या पायाजवळ आला, क्षमा मागितली, हे केलं. म्हणून प्रियानो, आपण जेव्हा हे करतो परमेश्वराजवळ येतो, आपण क्षमा मागितल्याशिवाय जवळ येऊ नये आणि काही लपून ठेवू नये परमेश्वराजवळ, कारण का त्याला सर्व काही कळतं. आणि ते कळाल्यावरती जर आपण लावाडी केली तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. असा हा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हे सर्व काही देतो, हे मला दाखवायचं आहे. इथं बघा 15वा अध्याय ऋषी वर्तमान, इथं हरवलेलंच सांगितलेले 3 उदाहरणं दिलेले हरवलेल्याचे. हे हरवला, ते हरवलं, ते पहिलं काय हरवलं? मेंदू हरवलं, कोकरू हरवलं. दुसरं याच्यामध्ये काय हरवलं होतं? नाणं हरवलं होतं, रुपयेचं नाणं हरवलं होतं. तिसऱ्यामध्ये कोण हरवलं होतं? उदया पुत्र हरवला होता. 3 दिलेले आहेत उदाहरणं, नाही का? एक प्राण्याचं दिलेले, एक नाण्याचं दिलेले आणि एक माणसाचं दिलेलं आहे. सर्वश्रुती याच करता आपण हरवलेले आहोत का हे विचार करून आज तुम्ही घरी जा. त्याशिवाय तुम्ही जेवू नका, त्याशिवाय तुम्ही चर्चमधून बाहेर जाऊ नका. जे काही आहे ते सर्व तुझेच आहे असं तो म्हणतोय, त्याचा पाप करून म्हणतोय. मी सर्व काही तुम्हासाठी दिलेलं आहे. म्हणजे आपण या जे काही जगामध्ये, हे जग आपलं आहे, आपल्या बापाचं आहे. आणि त्या बापाच्या जगामध्ये आपल्याला कसं राहायचंय, कसं जगायचंय, त्याबद्दल देखील या बायबलमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे असं म्हटलेलं आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये ललितपूर एक गाव आहे, तिथे एक खेड्यामध्ये काय आहे, ती विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी प्यायल्यावर तो मनुष्य रागीष्ट होतो, राग येतो त्याला, खूप मारामारी करायला लागतो. आणि इथं तो बायबल वाचेल, इथं समजा कोणी बायबल वाचते, प्रार्थना करते आणि ख्रिस्त त्याला दिसतो सगळं. पण तो तिकडे गेला ते पाणी प्यायला विहिरीचं की त्याच्या एकदम तोलत जातो आणि तो एकदम मारामारीवर येतो. असं काय, त्या पाण्याचा गुणधर्म आहे. आणि अशा या प्रकारात पाण्याला ते असं वाईट गुणधर्म असल्यामुळे मनुष्य लोक ते शक्यतो पित नाही. आणि तोच परिणाम कशात आला, त्या शेतामध्ये ते झाडं उगवलेले असतात, पीक त्याच्यामध्ये आलेला आहे तो परिणाम. तर ते पीक जर गहू खाल्ला आपण तर ते सगळं काय होतं, आपल्या अंगात भिनतं आणि आपण देखील आपला मूळ स्वभाव सोडून देतो, रागीट होऊन जातो. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, मनुष्य जे काही खातो त्याचा परिणाम पण आपल्यावरती होतो. आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सात्विक अन्न खायला, सेवन करायला पाहिजे. सात्विक अन्न खायला पाहिजे, म्हणजे जे जीवनसत्व आहे, जे व्यवस्थित आहे, आपल्या शरीराला पोषक आहे, ते आपल्याला
वाढीस कारणीभूत असतात आणि आपला स्वभाव समतोल राहतो. मी म्हणत नाही नॉनव्हेज खाऊ नका, तो तुमचा प्रश्न आहे, पण मी सांगतोय. आणि डुकरामध्ये भूत असतात, डुकराचे नजर खालीच असते, पण असे असे चालतात ते. पण शेळी काय करते, इकडे तिकडे बघत असते. म्हणून डुकराच्या कळपामध्ये, मेंढराच्या कळपामध्ये काय एखादी शेळी असते. तुम्ही खेळायला जर गेला तर तुम्हाला तिथं ते दिसेल. हुशार. तर त्यांचं जे आपण हे खातो ते काय करतात, गवत खातात, ते केलेलं त्याचे सत्व त्यांच्या शरीरामध्ये जातात. आणि जे आपण ते खातो, शेळी म्हणा, बोकड म्हणा, काय खातो, त्याचे सत्व आपल्यामध्ये जातात. असं हे चक्र आहे. म्हणून आपण काय खातो ते देखील महत्वाचं आहे. आणि जर ते आपल्याला समज नसेल, काहीच उपयोग होत. आज वरती आभाळ तुम्हाला दिसतंय, ते काय जमिनीतूनच गेलेले आहे, समुद्रातूनच गेलेले आहे, पण ते खारं पाणी नाही आहे. पण जे पाणी स्वरूपामध्ये होतं आधी ते खारं होतं. स्वभाव बदलला वरती गेल्यावरती, आणि मग ते आता खाली पडतं. पाऊस म्हणून पूर्णपणे बदललेला असतो. म्हणून लोक म्हणतात खेड्यामध्ये की पहिला पाऊस अंगावर घेतात. नामोळ्या, पित्त सगळं काय होतं, नाशक होतं त्याचा. आणि पाणी कसं असतं, ते वरून पडणारं पाणी कसं असतं, तिखट असतं, खारट असतं. जाणं ना, गोड पाणी असतं, पिण्यासारखं असतं, स्वच्छ असतं. इथे काय फिल्टर लावलेलं नसतं, डायरेक्ट तुम्हाला मिळतं. तर ते स्वच्छ पाणी काय जमा करा, पाणी थोडं वेळाने बरेल काय स्वच्छ 10 तास उभं राहावं लागेल मग एक ग्लास पाणी. बिंदू येतात आम्हाला सुवृष्टी. पण प्रियानो, ते पाणी एकदम प्युअर असतं, स्वच्छ असतं. पण आता मनुष्याने काय केलेलं आहे, प्रदूषण केलेलं आहे. म्हणून जे काही स्फटिकांचे याचे सल्फरचे ढग जे जातात फॅक्टरीवरून वर जातात ना, काळे जातात, ते पण मग कालांतराने काय ते पावसाच्या बरोबर खाली येतात. त्याच्यामध्ये सल्फर असतं, पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं, काय काय जे पदार्थ आपल्याला जास्ती प्रमाणात ते असतात, श्वासाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातात आणि पाण्यामुळे देखील आपल्यामध्ये जातात ते. आणि म्हणून पाण्याची चव वेगळी होते. आणि काय काय ठिकाणी खारं पाणी मिळतं, किती तुम्ही खाणार. राहुरी साईडला जर तुम्ही गेलं तिथे खारंच पाणी असतं. लोक फार गोडीने पितात ते. पण आता त्यांना चांगलं मुळा डॅम झाल्यामुळे त्यांना चांगलं पाणी मिळतं. असो, आपलं जीवन पण असं स्वच्छ पाण्यासारखं आणि हे देणारा पाहिजे, स्फूर्ती देणारा पाहिजे. आणि ते स्फूर्ती देण्यामुळे काय होतं की आपल्याला एक प्रकारचे चांगले विचाराची उकळी येते आपल्यामध्ये. आणि त्याद्वारे आपण चांगलेच हे करतो, काय म्हणतात, कार्य करतो. आपलं जे एक चरित्र आहे ते आपल्या वागणुकीमध्ये उतरून येतं. आणि आपण हात जरी उचलला, हे जरी केलंय हॅलो, तर ते काय असतं की त्या गुणधर्माचा एक प्रकार असतो. शांततेने हात, प्रभूने असा हात उचलला म्हणजे काय, आशीर्वादासाठी उचलला. दुसरे लोक करतात नाही, रागाने उचललेला हात आहे. आणि त्याला आपण म्हणतो फटके मारलेले. यानं असा हा परमेश्वराचा गौरव आपल्या जीवनातून झाला तर आपला बाप जो आहे तो स्वर्गामध्ये आनंद करतो. का? कारण का माझी लेकरे माझे ऐकतात. आणि नीतिसूत्रामध्ये तुम्ही बघा तिथे लिहिले, माझ्या मुला तू माझ्याकडून शिक्षण घे. माझ्या मुला असे बरेच 3-4 अध्यायामध्ये दिलेले ते असं ते वाचा आणि त्याद्वारे आपले आचरण सुधारा. वाईट संगत करू नका. आई वडिलांचे नेहमी ऐका आणि त्यावेळेस तुमचं तोंड उघडू नका, मोठ्याने बोलू नका, शांततेने ऐकून घ्या. ही सवय राहील
ती तुमच्या चारित्र्यामध्ये उतरेल, कॅरेक्टरमध्ये उतरेल. तुम्ही कुठेही जाता तुम्ही शांत राहा, मोठ्याने बोलू नका. आणि जर तुम्ही त्याप्रमाणे वागला तर खरोखर तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळेल आणि त्या चर्चमध्ये जातात त्या चर्चला सुद्धा आशीर्वाद मिळेल. काही लोक फार शांत असतात नाही का, ते काही जास्ती बोलत नाही. तसं आपल्याला वाटतं शांतते. परमेश्वर शांततेच आहे. आपला परमेश्वर गोंधळाचा नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपल्याला जर हे कळालं तर आपण धन्य आहोत. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ पित्या, तुझे मनापासून उपकार मानतो. तू आज आमचा पिता आहे, आम्ही तुझी लेकरं. पुन्हा नव्याने तू आम्हाला ओळख करून दिलेली आहे. आम्ही विसरून जातो. आम्हाला वाटतं जगाचेच माता पिता आमचेच आहेत, परंतु त्याशिवाय देखील तू आमचा स्वर्गीय पिता आहे. आणि असा हा पिता आम्हाला सर्व काही द्यायला समर्थ आहे, परंतु आम्ही त्याच्याकडे जात नाही. आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने प्रयत्न करतोय, परंतु आमचं कर्तृत्व आणि तुझं काय म्हणतात आशीर्वाद आम्हाला जर मिळाला तर निश्चितच आम्ही हे सर्व काही साध्य करू शकतो. आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो की तू आम्हाला आईबाप दिलेले परमेश्वर, ज्यांनी आम्हाला वाढवलं, ज्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, संडे स्कूलला नेलं आणि तिथं आम्हाला बाळक साहेबांच्या द्वारे नवीन गोष्टी सांगण्यात आले. पवित्र शास्त्र कशासाठी आहे, काय आहे त्याच्यात, ते आम्हाला कळालं. त्याबद्दल तुझी स्तुती करतो. आणि परमेश्वरा हे तुझे उपकार मानतो की तू आम्हाला देखील आमचे पोटचे फळं दिलेले, त्यांना देखील आम्ही त्याच गोष्टी सांगतो जे आमच्या आई वडिलांनी सांगितलेले, की वारस हक्काने आमच्यापर्यंत आलेले. परमेश्वरा विनंती करतो की आज जे इथं आई वडील आहेत त्या सर्वांची तू काळजी घे. त्या सर्वांना त्यांचे लेकरांचे परमेश्वर चांगल्या गोष्टी त्यांना कळू दे आणि त्यांचे लेकर परमेश्वर देवा तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सदैव पुढे जात राहावे. त्यांना उच्च पदी तू प्रस्थापित कर आणि त्यांना कुठलीही चांगल्या गोष्टीची वाट भासू देऊ नको. त्यांचं हुशार आणि परमेश्वर चतुर असे ते लेकर करून टाक. कारण का परमेश्वर तू त्या लेकरांची काळजी घेतो. चांगले मार्क मिळेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या सीटमध्ये त्यांना ॲडमिशन मिळू दे, त्यांचा खर्च वाचू दे, ही देखील मी प्रार्थना तुझ्याजवळ करतो. असे लेकरं आम्हाला तू दे आणि त्या लेकरांच्या द्वारे केवळ तुझंच गौरव असू दे. सर्वांनी पाहून म्हणावे हे दिवटणीवर ठेवलेले दिव्यासारखे प्रकाशित. म्हणून तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि परमेश्वर जगाचा प्रकाश जर दिवटणीवर असेल तो लपू शकत नाही. आम्ही पण कसे लपू शकणार. हे परमेश्वर आम्हाला तू दिवटणीवर ठेवलेल्या दिव्यासारखं केल्यामुळे आम्हाला देखील परमेश्वर तुझा प्रकाश पाकावा असं तू कर. परमेश्वर सर्व आई वडिलांवरती तुझा आशीर्वाद असू दे. येशू ख्रिस्त आमचा पिता आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू आणि यहोवा बाप आमचा पिता याच्याच गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो आहे पिता. आमेन आमेन. हालेलुया. थँक्यू जी. नक्की क्रमांक 994 हे गाव आहे. 454 आपण गाऊया.
पुढील काय आहे हे दान परमेश्वर या अनाथ देणाऱ्यावरती आशीर्वाद वर्षाव करो. तसेच सचिन ताराचंद कळकुंबे यांच्याकडून हे पाकिट आलेले परमेश्वर कळकुंबे कुटुंबावरती आशीर्वादाचा वर्षाव करो. सुनीता किरण अडसुळे यांनी दशांश दिलेला आहे. परमेश्वर यांच्यावरती देखील प्रीतीचा वर्षाव करो. दशांश दिलेला आहे. शिमोन पवार परमेश्वर शिमोन पवार कुटुंबावरती देखील आशीर्वादाचा वर्षाव करो. प्रिया काळे यांच्याकडून कीबोर्डसाठी 5,000 रुपये त्यांनी दिलेले. परमेश्वर या लेकरावरती देखील आशीर्वादाचा वर्षाव करो. ब्रदर सुधीर शिरसाट यांच्याकडून उपकार कृतीचं हे समर्पण आहे. थँक्यू. स्तुती किरण अडसुळे, आराधना किरण अडसुळे या 10वी पास झाल्याबद्दल उपकार कृतीचे हे गोड पदार्थ फेडे दिलेले. सुप्रिया प्रकाश जाधव हिचा आज वाढदिवस आहे आणि ती 10वी उत्तीर्ण झालेली. ती 10वी पण उत्तीर्ण एक निनावी देण्यात आलेले. कोणाचं संडे स्कूलसाठी बिस्किट्स आहेत ते त्यांना दिले. आपण या सर्वांवरती प्रभूचा आशीर्वाद मागू आणि प्रभूचं गौरव केलेले, त्यांना उत्तीर्ण केलेले आणि पुढच्या वर्गामध्ये त्यांना पाठवलेलं आहे. तिथं आणखी देखील तुझी परमेश्वरा विशेष करून त्यांची प्रगती दिसून येऊ दे. त्यांना अधिक चांगले मार्क मिळावे आणि त्यांनी तुझ्या प्रकाशात पुढे आणि पुढे जावे असं तू कर. पुन्हा हे सर्व गोड पदार्थ आणि हे जे समर्पण तुझ्या लेकराने दिले ते मी तुझ्या पवित्र चरणी अर्पण करतो. ज्या चरणावरती आम्ही केळ ठोकले होते त्याच्यातून रक्त वाहत होतं, ते रक्ताने हे सर्व काही शुद्ध करून स्वीकारून घे अशी मी प्रार्थना तुझ्यावर करतो. आणि त्यांचे सर्व गरजा प्रभू येशू तुझ्या इच्छेनुसार तुझ्या कृपेने सर्व भागवल्या जावे असं तू कर. येशूच्याच रक्ताने मागितले म्हणून तो ऐकतो. आमेन. त्यांच्यासाठी प्रार्थना करू. जर आपण प्रार्थना करू. मी प्रभू मनापासून तुझ्या लेकराचा उपकार मानतो. या लेकराला तू चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षामध्ये देखील परमेश्वर ही प्रगती सर्वांना दिसून यावी असं तू दयाने कर. आणि जाधव कुटुंबामध्ये आनंदाचे जे रोपं तू लावलेले ते भरू दे, त्याला फळं येऊ दे आणि त्याद्वारे त्यांच्या पिढ्यानपिढ्या परमेश्वर काम आणि त्यांच्या लेकरांचे लेकरं हे देखील आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना करतो. आणि परमेश्वरा विनंती आहे की आतापर्यंत या कुटुंबाची काळजी घेतली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व गोष्टीपासून त्यांची काळजी तू घे. विशेष करून येणारे आजार जे असतात येशूच्या रक्ताने आम्ही त्यांना धमकावतो आणि त्याचप्रमाणे परमेश्वरा जे आता आर्थिक संकट येणार असेल तर ते देखील आम्ही तुझ्या पुढे ठेवतो. आणि प्रत्येक भक्ताला परमेश्वरा आनंदाची गोष्ट तू दे ही विनंती आज तुझ्या पुढे ठेवतो. सर्व समर्पणे तुझ्या देऊन तुला विनंती करतो. याचा स्वीकार करून त्यांच्या जीवनामागचा गोडावा अधिक वाढावा अशी प्रार्थना येशूच्याच रक्ताने केली म्हणून तो ऐकतो. आमेन. ही वेळ साक्षाची आहे. कुणाची साक्षी असेल तर कृपया पुढे येऊन द्या. प्रभूने शिकवलेली प्रार्थना एक साक्ष शब्दाची साक्ष सांगणारे पॅटर्नमध्ये खरोखर देवाने त्यांना आज 80 वर्षाचे पण त्यांना सुरक्षित चांगलं सुखी निरोगी ठेवले म्हणून देवाचे उपकार मानते. खरोखर त्यांनी आमच्यासाठी खूप म्हणजे खूप कष्ट केलेले. मी 2री-3रीला असेल त्यावेळेस ते फुरसुंगी इथं कामाला जायचे आणि भांड्याच्या कंपनीमध्ये कामाला जायचे. सकाळी 7-8 वाजता जायचे, संध्याकाळी 9 वाजता यायचे. अक्षरशः ते उभं राहून भांडे तयार करायची कंपनी होती, तिथं काम करायचे
आणि खरोखर ते आम्हाला आमच्यासाठी त्यांनी खूप म्हणजे खूप कष्ट केले. फुरसुंगी हे गाव खूप लांब आहे, पण ते सायकलीवर जात होते आणि एवढं मधून त्यांनी आमचं लग्न केलं, आमचं शिक्षण केलं आणि आम्हाला एकदम सुरक्षित व्यवस्थित ठेवलं. म्हणून खरोखर मी त्यांचे उपकार मानते. तसेच माझं 10 वर्ष कोर्ट केस चालू होती आणि खरोखर ते माझ्या संग सकाळी 9 वाजता यायचे आणि आम्ही जवळजवळ 5 वाजता घरी यायचो. तिथं माझ्या संग तिथे राहायचे, बसायचे आणि खरोखर देवानी ते माझ्या संगती होते, देव माझ्या संगती होते म्हणून आमचा आज संसार सुखी चाललेला आहे. म्हणून देवाचे उपकार मानते. तसेच माझा भाऊ गेले 5 वर्षापासून आजारी, त्याला डायलिसिस चालू आहे आणि सारखं तो ICU मध्ये असतो आणि दवाखान्यामध्ये कायम घरी ये जा करतो आणि खरोखर डायलिसिसला जात असताना 6 तास ते जाऊन तिथं बसतात, त्याच्या संगती राहतात. तसेच रात्री 12 वाजू दे 11 वाजू दे ते त्यांच्या संगतीत वडील राहतात. तसेच सकाळी 8 वाजता चर्चमध्ये येतात. दर रविवारी, एक रविवार ते चुकवत नाही आणि खरोखर माझ्या वडिलांबद्दल मी काय करू मला सुचत नाही. खरोखर देवानी त्यांना भरपूर आणि भरपूर आयुष्य द्यावे, माझं आयुष्य त्यांना द्यावे, मी देवाकडे प्रार्थना करते. तसेच आज 19 तारीख आहे. माझ्या चुलत्यांना आज 1 महिना झालाय, एक्सपायर झाले आणि खरोखर देवानी त्यांच्या आत्म्याला शांती दिलेली आहे असं माझा विश्वास आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला कधी असं परखर केलं नाही. लहानपणापासून जे वडील करतात तसं त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आणि खरोखर त्यांचे सुद्धा आज मी उपकार मानते. तसेच इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वर देवानी सुखी निरोगी ठेवलं म्हणून देवाचे मी उपकार मानते. आपण आपल्यासाठी प्रार्थना करू आणि मग आपण सर्वजण हे प्रभू, मिळून तुझी उपकार स्तुती करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे, स्तुती करतो. आज विशेष करून जी साक्ष आमच्या बहिणीने दिलेली आहे त्याबद्दल तुझे उपकार मानतो की त्याद्वारे परमेश्वर आम्हाला नितीन पाखरेची पुन्हा आठवण करून दिलेली आहे आणि ह्या लेकराला परमेश्वर तू आत्तापर्यंत सांभाळला आहे आणि त्यांचे जे डायलिसिस होत आहे हे डायलिसिसपासून त्यांची सुटका कर, त्यांना परमेश्वर चालतं बोलतं कर आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तू घेऊन ये आणि जे परमेश्वर किडनी आहे परमेश्वर तिला तू स्पर्श कर आणि ती इथून पुढे कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही असे तू कर परमेश्वर. कारण का तुझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आणि त्याप्रमाणे परमेश्वर जो गोटा निखळलेला आहे तो पूर्ववत बसावा यासाठी परमेश्वर जे प्रयत्न चाललेले ते त्या प्रयत्नाला यश दे. कारण का ही यशाची सर्व काही गोष्ट तुझ्याच हातात आहे, तुझ्या इच्छेने सर्व काही पूर्णतेस नाही. ही विनंती आज आम्ही आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने करतो म्हणून तो ऐकते. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. जयाचे प्रमाणे हो, आमची रोजची भाकरी आम्हाला असू दे आणि जसे संकटात तुझे आम्ही आम्हाला परीक्षेचा नकोस तर आम्हाला पासून सोडून कारण की राज्य सामान्य आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्य पलीकडे असलेली देवाची प्रीती, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता विशेष करून नितीन पाखरे यांच्या बरोबर तू राहा आणि त्यांचे सर्व आधारावर त्यांना परमेश्वर यशस्वी मात करू दे आणि येथे जे सर्व प्रियजन आलेले त्या सर्वांवरती तुझी मेहर नजर कर. येशूच्याच नावाने प्रार्थना केली म्हणून
सगळ्या मंडळीने खाली बसावे. प्रेज लॉर्ड. आपल्या मंडळीसाठी काही सूचना आहेत. नेहमीप्रमाणे देवाची जी उपासना आहे ती 9:30 वाजता होईल. लहान लेकरांसाठी संडे स्कूल घेतलं जातं. त्याच्यानंतर आपल्या मंडळीमध्ये जे लेकरं आहेत 10वी 12वी पास झालेले असतील त्यांनी मंडळीमध्ये त्यांची नावे द्यावी मोठे दादाकडे. जेव्हा नावे जमा होतील तेव्हा त्या लेकरांचा सत्कार करण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये ब्रदर हिवाळी उपस्थित आहेत. त्यांनी आपल्यासाठी पवित्र शास्त्रातील वचनांचे काही पोस्टर आणि गायनांची पुस्तके आणलेली आहेत. ज्यांना कोणाला हवी असतील त्यांनी चर्च झाल्यानंतर त्यांना भेट द्यावी. आज आपण सर्वजण या ठिकाणी फादर्स डे चर्चमध्ये साजरा करत आहोत. सर्वप्रथम मंडळीतर्फे सर्व पितांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. फादर्स डेची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला होता. खरे पाहता वॉशिंग्टनच्या स्पोकन शहरात सोनारा डॉट ने आपल्या वडिलांच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1910 मध्ये सुरू झालेल्या मदर्स डे पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात. फादर्स डे हा आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा एक दिवस असा आहे जो आपल्या मुलाप्रती वडिलांचे असलेले प्रेम, आदर आणि शिकवणीची तसेच त्यागाची आठवण करून देते. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी फादर्स डे हा दिवस साजरा केला जातो. सर्व फादर्सला हॅपी फादर्स डे पुन्हा एकदा. आपल्या मंडळीतर्फे आपण सर्वांचे यावेळेस छोटे असं त्यांना गिफ्ट देऊन मंडळीतर्फे त्यांचा आपण आभार करणार आहोत. त्यांचं स्वागत करणार आपण आहोत. त्याप्रथम आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो आपला जिवंत पिता आहे आणि तो आपला काळजी घेणारा आपला परमेश्वर आहे. सर्वात प्रथम आपल्या त्या जिवंत परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला सुंदर असे पाळसाहेब दिलेले आहेत की आपल्या मंडळीचे ते आधारस्तंभ आहेत आणि पवित्र वचनाचं ज्ञान ते आपल्याला देतात. परमेश्वराने जे काही ज्ञान त्यांना दिलेलं आहे ते ज्ञान ते आपल्याला देतात. तर मी आपल्या मंडळीमध्ये जे विशाल अडसोळे आहेत, ब्रदर विशाल अडसोळे, त्यांना विनंती करते की त्यांनी बाळासाहेबांचा सत्कार करावा. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. त्याचप्रमाणे जे वडील आहेत त्यांना देखील विनंती करते की त्यांनी आपल्या जागेवर बसून राहावे. आपल्या मंडळीचे जे तरुण संघ आहेत ते आपल्याला जागेवर रुमाल, गुलाब आणि पेढा दिला जाईल वडिलांना.